सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. दोन्ही संघांना मी विनंती करते, सामना हा लवकर लवकर चालू करायचा आहे. चला मॅचला लवकर लवकर सुरुवात करायची आहे. 15 मिनिटांत 4 ओव्हर झाल्या पाहिजेत. सामना हा लवकर लवकर चालू करायचा आहे. दोन्ही संघांना मी विनंती करते, दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करते, सामना हा लवकर लवकर चालू करायचा आहे. रेड युनिटीचे ओपनिंग करण्यासाठी 2 प्लेयर आले आहेत, राज ठाकूर आणि ओमकार. हॅलो, सामना हा लवकर लवकर चालू करायचा आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतोय. गुप्ता परिवार, विलंब नको, लवकरात लवकर चालू करा सामना, नाहीतर रात होईल आपल्याला. फायनल 1 ओव्हरची करायला लागेल. चांगल्या ओव्हरची फायनल केल्याची असेल तर लवकर लवकर स्पीडअप घेऊन सेमी फायनल कपवायची आहे. मी दोन्ही संघांना विनंती करते, सामना हा लवकर लवकर चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून एक सामना खेळवायचा आपल्याला, फायनलचा सामना खेळवायचा आहे. म्हणून दोन्ही संघांना मी विनंती करते, सामना हा लवकर लवकर चालू करायचा आहे. गुप्ता परिवार फलंदाजीसाठी आलेत. सलामीची जोडी राज आणि ओमकार. स्ट्रायकर हँडला राज आणि नॉन स्ट्रायकर हँडला ओमकार. गोलंदाजी मार्कवर हर्षर, स्ट्राईकला राज, नॉन स्ट्राईकला ओमकार. पहिलं षटक घेऊन येतोय अर्षद आपल्या संघासाठी. राज सामन्याला विलंब नको. पुन्हा एकदा मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, सामना चालू करायचा आहे. गुप्ता परिवार सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्केटवर अर्षद, राईट आर्मवर द विकेट. अर्षद पहिलं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. फलंदाज राज, पहिला चेंडू या षटकातला, पहिला चेंडू बीट केलाय राजला. धाव संख्या भेटते डिक्लेअर 1 धावा. सुरुवात होते डिक्लेअर पासून. धाव संख्या 1. दुसरा चेंडू अप्रतिम फटका, शानदार असा षटकार. राजच्या वेटेतून पहिला षटकार येतो या सामन्यातला. धाव संख्या झाली 7. 2 चेंडूंचा खेळ.
पंचांचा निर्णय वाईड. पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल अर्षदला. धावसंख्या झाली 8. अप्रतिम असा फटका. एक धाव भेटतोय. अप्रतिम असा फटकार. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार राजच्या गाठीतून दुसरा असा षटकार. एकदा अप्रतिम फटकार. पुन्हा एकदा षटकार. 2 चेंडू 2 षटकार. राजच्या गाठीतून येतोय 6. शेवटच्या षटकातला कट केला बॉल. क्षेत्ररक्षक खालती. धाव भेटतायत 1. एक षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे धावसंख्या झाली 22. एक षटकाचा खेळ समाप्त. पुढील गोलंदाज विशाल. विशाल पहिला षटक घेऊन येतो आपल्या वैयक्तिक पासे. पहिले षटक आणि संघासाठी दुसरे. विशाल. राज अप्रतिम फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बहुमूल्य अशा धावा बनवतो आपल्या संघासाठी. सामन्याला सुरुवात करायची आहे लवकर. पुन्हा एकदा अप्रतिम फटकार. बॉल हवेत. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक खालती येतोय. होईल का झेल. अप्रतिम असा झेल. राज जातोय बॅक टू द पवेलियन. विकेट. मोठा धक्का बसतोय फरीद युनिट फाउंडेशन याला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली अजूनपर्यंत विशालने. धावसंख्या झाली आहे 22. धावसंख्या झाली आहे 22. एक गडी बाद. खूप असा मोलाचा असा विकेट घेतलाय विशाल. पुढील एक नवीन फलंदाज सुनील पाल. पंचांचा निर्णय वाईड असेल. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल विशाल याला. नवीन फलंदाज सुनील. अप्रतिम फलंदाजी करतो सुनील आपल्या संघासाठी. अप्रतिम फटकार. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक खाली येतोय. होईल का झेल. अप्रतिम असा झेल. पुन्हा एक धाव विशाल. पुन्हा एकदा अप्रतिम असा झेल घेतला आपल्या संघासाठी लतेश. अजून एक धक्का पड बसतोय फरीद युनिट फाउंडेशन याला. बॅक टू द
पवेलियन सुनील पाल विशाल तलेकर अप्रतिम गोलंदाजी केली. अजूनपर्यंत त्यांनी 2 चेंडू 2 विकेट घेतले आहेत. धावसंख्या खर्च केले फक्त आणि फक्त 1. विशाल पुढील चेंडू घेऊन महेश साठी. पुढील चेंडू महेश. 1 धाव. एका धावे बरोबरच धावसंख्या झाली आहे 24. 2 गडी बाद. पुढील चेंडू महेश साठी विशाल घेऊन येतोय. पुन्हा एकदा वरकटलेला चेंडू. 2 धावा भेटत आहेत फरीद युनिट फाउंडेशन संघाला. धावसंख्या वाटते 2. विशाल पुन्हा एकदा बीट केलाय. फलंदाज बीट झालाय. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय विशाल. महेशला बीट केलंय. विशाल पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. दांडी गोल केली आहे विशालने. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय विशाल आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू या षटकातला. नवीन फलंदाज येत आहेत. नवीन फलंदाज अदनान आपल्या संघासाठी घे. अप्रतिम चेंडू. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. क्षेत्ररक्षक खालती. बॉल सुटलाय. जाईल का सीमारेषा पार. अडवलेला गेलाय लतेश कडून. 2 धावा. 2च आहेत ना. 2 धावा भेटत आहेत आपल्या संघासाठी. बहुमूल्य असे 2 धावा. धावसंख्या झाली आहे 28. 3 गडी बाद. धावसंख्या होते 28. तिसऱ्या षटक घेऊन येते. पुढील षटक घेऊन येते लतेश. वैयक्तिक पहिले. सांघिक तिसरे. ओमकार साठी लतेश. फलंदाज ओमकार. अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. बहुमूल्य असे 3 रन अडवलेत. 1 रन भेटतोय. पुन्हा एकदा लतेश. अदनान साठी बॉल आपटलाय. अतिशय वेगाचा चेंडू. निर्धाव चेंडू. लतेशच्या धावसंख्या होती 29. लतेश पुन्हा एकदा चांगला फटका. विशाल माने तिथे. अप्रतिमाचा थ्रो. धावसंख्या भेटते 1. स्कोर होते 30. 3 गडी बाद. लतेश ओमकार साठी पुन्हा एकदा. अप्रतिम चेंडू. बॉल जाते डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या भेटते 1. चार चेंडूंचा खेळ या ओव्हर मध्ये अजूनपर्यंत झालाय.
पाचवा चेंडू घेऊन येतोय लतेश. अप्रतिम असा फटकार. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. ओमकारच्या बॅटीतून पहिला षटकार येतोय या मॅचचा आणि धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या पोहोचते 37 वर. शेवटचा चेंडू या षटकातला लतेश घेऊन येतोय पुन्हा ओमकारसाठी. शेवटचा चेंडू या षटकातला ओमकार. अप्रतिम फटकार. बॉल जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकार. सलग दुसरा षटकार ओमकारच्या बॅटीतून येतोय. अप्रतिम षटकार. 3 षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या होते 43. 3 गडी बाद. 3 षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या झाली आहे 43. 3 गडी बाद. शेवटचा षटक घेऊन येत आहेत शेवटचं षटक घेऊन येत आहेत आशिक. शेवटचं षटक घेऊन येत आहेत आशिक अदनानसाठी. पहिला चेंडू या षटकातला भरकटलेला चेंडू वाईड देतोय. पंचांचा निर्णय वाईड. धाव संख्या होते 44. पहिला चेंडू या षटकातला पुन्हा एकदा भरकटलेला चेंडू. पुन्हा एकदा वाईड. पुन्हा एकदा भरकटलेला चेंडू आशिक कडून. त्याचबरोबर संघाची धाव संख्या वाढते 45 वर. राईट आर्म अराउंड द विकेट आशिक. राईट आर्म अराउंड द विकेट आशिक. बॉल नो बॉल आहे. नो बॉल. फ्री हिट. 3 धावा भेटतात. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. धाव संख्या होते 48. भरकटलेला चेंडू तागड होता आशिक. गोलंदाज चेंज होते वाटतं. गोलंदाजाचं नाव बॉलर नेम सचिन. नवीन गोलंदाज सचिन. शेवटचा शतक घेऊन येतोय सचिन. अप्रतिम फटकार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करते माने. आपल्या संघासाठी बहुमूल्य असे 3 धावा वाचवलेत. धाव संख्या होते 49. दुसरा चेंडू या षटकातला ओमकार साठी घेऊन येतोय सचिन. अप्रतिम असा चेंडू. भरकटलेला चेंडू. नो चेंडू. नो की वाईट. नो की वाईट. अंपायर पंच. नो चेंडू म्हणजे पुढील चेंडू फ्री हिट असेल. नो प्लस.
नो बॉल. फ्री हिट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा नो बॉल. बॉल जातोय सीमारेषे पार. षटकार. नो बॉल +6. धावसंख्या होते धावसंख्या झाली आहे 57. गोलंदाज तोच असेल. गोलंदाज सचिनने एक बॉल टाकलाय. सचिनने एक बॉल टाकलाय. पुढील गोलंदाज युनुस. फ्री हिट ऑन आहे अजूनपर्यंत. वाईड चेंडू. अजूनपर्यंत फ्री हिट ऑन आहे. वाईड चेंडू आहे. फ्री हिट ऑन आहे. फलंदाजाला चान्स आहे अजूनपर्यंत. धावा करायच्या त्याला. ओमकार. अप्रतिम असा फटकार. विशाल माने तिकडे क्षेत्ररक्षण करतायत. थ्रो केलाय. एक धावा भेटते. ओमकारच्या खात्यात जाते 1 धाव. धावसंख्या होते 59. धावसंख्या होते 59. दुसरा चेंडू अप्रतिम असा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या भेटते आहेत 1. धावसंख्या झाली आहे 60. 3 गडी बाद. धावसंख्या झाली आहे 60. बॉल फसलाय. जातोय. धावसंख्या भेटते आहेत 2. धावा झाल्या आहेत 62. 3 गडी बाद. 4 चेंडू या षटकातले अजूनपर्यंत झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येतोय युनुस. अप्रतिम असा फटकार. क्षेत्ररक्षक खालती राहील दर्शक बनून. शानदार षटकार. 6 धावा अदनानच्या व्याटीतून येत आहेत. आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 6 धावा. धावसंख्या होते 68. संघासाठी 6 धावा जमवते आपला अदनान. शेवटचा चेंडू घेऊन येतोय युनुस. शेवटचा चेंडू युनुस शेख. हेल. शेवटचा चेंडू या षटकातला युनुस शेख अदनानसाठी. रनआउटचा चान्स होता इथे. अंपायर नो चेंडू. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. अक्की. शेवटचा चेंडू फ्री हिट. रनआउट झाला इथे.
स्टंप आउट झालाय अदनान. धावसंख्या झाली आहे 69. धावसंख्या झाली 69. 70 रनाचा टार्गेट दिलाय. धावसंख्या झाली 69. जिंकायचा असेल सामना फायनल मध्ये यायचा असेल तर करायचे त्यांना 70. पहिली फायनलिस्ट जी टीम आहे ती टीम अशी आकाश कांबळे. धावसंख्या झाली आहे 70. 70 टार्गेट आहे. डीजे तिसरा चेंडू घेऊन येते सूरज. 2 चेंडू 10 धावा युनुस शेखने केल्यात. अजूनपर्यंत आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो युनुस शेख.
दुसरा चेंडू अप्रतिम असा पटका कट केलाय. धावा भेटतायत एक. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलेला. धावा भेटतात एक. धाव संख्या होते 11. 3 चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय युनुस शेख आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक येईल का खालती. होईल का झेल. सुटलाय तर झेल. हे म्हणजे असं झालंय. सासू गेली. बॉल गेलाय काशीला. फिल्डर सुटते वाशीला. दुसरा चेंडू बनवतोय लतेशसाठी. बीट केलाय. एक धावा भेटते 22च्या स्वरूपात. एक धावा. धाव संख्या होते दुसरा चेंडू अप्रतिम पटका. क्षेत्राचा खाली येतोय. होईल का झेल. पुन्हा एकदा झेल सुटलाय. काय होतं हे या मॅच मध्ये. 2 झेल लगातार युनुस शेखचे सुटलेत. फरीद युनिट फाउंडेशन यांनी लक्ष द्यायचे आपल्या क्षेत्ररक्षणावर. कॅचेस विन द मॅचेस. आकाश कांबळे यांनी म्हटल्याबरोबरच कॅचेस विन द मॅचेस. युनुस शेख उत्कृष्ट फलंदाज. गुप्ता परिवार या संघाचा. याच्या कॅचेस सुट्ट्या आहेत. कॅचेस सुट्ट्या आहेत. तुमच्याकडून मॅचेस पण सुटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर धावसंख्या होते 14. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाल्या 14. लक्ष 70 धावांचं. होईल का पूर्ण. पॉवर प्ले समाप्त. इम्पॅक्ट प्लेयर बबलू. इम्पॅक्ट प्लेयर बबलू. गोलंदाज येतोय ओमकार. दुसरं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक घेऊन येतो ओमकार. फलंदाजी मार्कुटवर युनुस शेख. सलामी जोडी अजूनपर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करते आपल्या संघासाठी. पहिला ओमकार भरकटलेला चेंडू. पहिला चेंडू भरकटलेला चेंडू. नो बॉल. युनुस शेख उत्कृष्ट फलंदाजी करते आपल्या संघासाठी. ठरेल का मॅन ऑफ द मॅचचा मानकरी युनुस शेख. पहिला चेंडू घेऊन येतोय ओमकार. शानदार पटकार. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार.
बॉल आलाय. लवकर लवकर सामना पूर्ववत करायचा आहे. उत्कृष्ट बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी युनुस शेख. ओमकार गोलंदाज. ओमकार अप्रतिम फटकार. क्षेत्ररक्षक येतोय. सूरज अप्रतिम थ्रो. धावसंख्या भेटते 1 युनुस शेख मध्ये. युनुसच्या धावा होत आहेत. युनुसच्या वैयक्तिक धावा झाल्यात 20 आणि संघाच्या धावा झाल्या आहेत 22. अप्रतिम चेंडू ओमकार कडून. मी तिकडच्या सर्वांना विनंती करतोय तिथून तुम्ही उठायचे. संपाच्या मागे शिवा. संपाच्या मागे. संपाच्या मागे. आतमध्ये जे बसलेत ना त्यांनी सगळ्यांनी ना पहिले बाहेर व्हा. जे स्टंपच्या मागे आतमध्ये बसलेत ना त्यांनी पहिले बाहेर बाहेर बसा. पाय वरती करा. स्टंपाच्या मागे जे कोणी बसलेत त्यांनी कृपया करून पाय वरती करायचे आहेत कारण तिथे बॉल लागतोय. अंपायर रन किती आहेत. रन 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 डी डी 1 रन. स्टंपाच्या मागे जे कोणी बसलेत त्यांना मी विनंती करते कृपया करून तिथून उठायचे. स्टंपाच्या मागे जे कोणी बसलेत मी योगेश दाला विनंती करतो त्यांनी हे सर्व करायचे. योगेश दा पुढील चेंडू घेऊन येतोय ओमकार. गोलंदाजी मार्केटवर ओमकार. अप्रतिम फटकार. बॉल गेला हवेत. क्षेत्ररक्षक राहील प्रेक्षक. शानदार षटकार. धावसंख्या होते 6 ने वाढते. आलाय षटकार. धावसंख्येला आला आकार. धावसंख्या सिरियस अशी मॅच चालू आहे आपल्याकडे. ओमकार गोलंदाज. ओमकार लतेशसाठी पुन्हा एकदा बॉल जातोय मागे. वाईड +1. धावसंख्या वाढते 2. धावसंख्या होते 31. धावसंख्या होते 31. पहिला 4 बॉल अजूनपर्यंत या ओव्हरमध्ये 4 बॉल झालेत. 5वा चेंडू घेऊन येतोय ओमकार लतेश साठी. ओमकार 5वा चेंडू घेऊन येतोय लतेश. थांबलाय. पुन्हा एकदा भरकटलेला चेंडू. वाईड चेंडू. पंचांचा निर्णय वाईट असेल. भरकटतोय ओमकार. लेन चुकतोय आपले ओमकार. मॅच बघायला आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार. आपल्याच प्रोत्साहनामुळे एवढी सगळी चांगली मॅच चालू आहे. आपलं प्रोत्साहन आमच्यासाठी खूप चांगलं आहे. डॉट बॉल अप्रतिम बीट केलंय ओमकारने लतेशला.
दुसरा चेंडू घेऊन येतो लतेश. शेवटचा चेंडू या षटकातला असेल. लतेश क्या समज गेले पुन्हा एकदा शेवटी ओंकारकडून लतेशसाठी सुंदर असा फटका. बॉल जातो. सुंदर असा पार षटकार. धावसंख्या वाढते. त्यांना कृपया करून बाहेर काढा. धावसंख्या आपल्या संघासाठी. आणि विनंती करतोय गाड्यांमध्ये जे कोणी लहान मुलं आहेत त्यांनी थोडं वेळ काय ना पण थोडं बाहेर जायचं आहे. ऑर्गनायझरला सांगण्यात येते 2 लहान पोरं आतमध्ये खेळतात त्यांना बाहेर काढा. बॉल लागेल त्यांना. ग्राउंड तिसरा षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी राज. पुढील गोलंदाज राज. वैयक्तिक स्कोर कार्ड झालाय. धावसंख्या झाली 38. 12 बॉल 32 रनाची गरज. 12 बॉल मध्ये 32. आता राज काय करतात. 12 चेंडू. धावसंख्या पाहिजे 32. नवीन षटक घेऊन येतो राज. पुन्हा एकदा युनुससाठी अप्रतिम चेंडू राजकडून. धावसंख्या भेटते 1. त्याचबरोबर 1+. 2 धावा. 2 धावा भेटत आहेत आपल्या सगळ्या. 2 धावा आणि धावसंख्या झाली आहे 40. विजयासाठी पाहिजे 11 चेंडू 30 धावा. प्रेक्षकांना सांगण्यात तुम्हाला चेअर्स करायचं. तुम्ही ना ग्राउंडच्या बाहेर उभा राहून चेअर्स करा. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय कृपया बाहेर उभा राहा. ग्राउंड कृपया स्तंभाच्या मागे जे कोणी आहेत त्यांनी कृपया करून मागे राहायचंय कारण तुमचे पाय लागतात त्याच्यामुळे रन कमी होत आहेत. मी त्यांना सर्वांना विनंती करतोय कृपया करून आतमध्ये व्हा. कृपया करून. पुढील चेंडू राज. अप्रतिम फटका अडकला. क्षेत्राने काढली येतोय अप्रतिम राज झाला. राजने घेतला विकेट. बॅक टू द पवेलियन. महेश खानविलकर यांना सांगण्यात येते की तुम्ही मंचाचा ताबा घ्यावा लवकरात लवकर. इकडे गार्डन मध्ये फिरायला नका येऊ. तुम्ही मंचाचा ताबा घ्या. महेश खानविलकर झाडामागे लपू नका. तुम्हाला सगळे बघतात आहेत. चौथा चेंडू घेऊन येतो राज. आपल्या संघासाठी बहुमूल्य अशी गोलंदाजी करतोय. विशाल अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहे. होईल का. अप्रतिम बॉल सुटलाय. हे म्हणजे असं झालंय. बॉल गेलाय काशीला आणि फिल्डर सुटतो वाशीला. बॉल सुट बड़ा हम लोग का ही था वो हम लोग दे दिया बोला जाने दो पहला ही सीजन हॅलो लवकर सामना चालू करायचा. लवकर वेळेचं बंधन आहे. लवकरात लवकर सर्व पुढे आपल्याला अजून 3-4 सामने खेळवायचे. लवकर मी राजला विनंती करतो लवकर सामना चालू करायचा आहे. गोलंदाज राज. फलंदाज विशाल तलेकर. राज नवीन चेंडू घेऊन येतोय. अप्रतिम चेंडू बीट केलाय. चेंडू झेल सुटतोय. राज यांच्याकडून झेल सुटलेला आहे पण डॉट बॉल. उत्तम अशी कामगिरी करताना आपल्या टीमसाठी राज. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी केली
त्यांनी या मॅच मध्ये अजूनपर्यंत त्याच्या धावसंख्या झाल्या आहेत 45 निर्धाव चेंडू आहे त्याचा 45 रन झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन येतो राज विशालसाठी अप्रतिम असा चेंडू बीट झाला पुन्हा एकदा विशाल बीट झालाय राजच्या उत्कृष्ट अशी गोलंदाजी उत्कृष्ट असा षटक चेंडू शेवटचे 6 चेंडू धावसंख्या पाहिजे 25 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज. लवकरात लवकर मॅच सुरू करा. पंच 6 बॉल 25 रन पाहिजेत. 25 रनांची गरज गुप्ता परिवार आहे. शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज संकेत गोलंदाज येतो संकेत शेवटचे षटक वैयक्तिक पहिले संगीत चौथे षटक घेऊन येतोय स्ट्राईक बरोबर बॅट्समॅन 6 चेंडू 25 धावाची गरज सेमी फायनलचा सामना कोण येईल फायनलला पहिला चेंडू या षटकातला अप्रतिम चेंडू बीट केला युनुसला बीट केलाय रनआउटची संधी होती हुकलाय 5 बॉल 25 रोमांचक असा सामना बघण्यात येत आहे गुप्ता परिवार वर्सेस फरीद युनिटी कडून. 5 चेंडू 25 धावा 5 चेंडू 25 धावा. खूप सुंदर अशी बॉलिंग करताना खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय संकेत आपल्या संघासाठी पुन्हा एकदा युनुसला गप ठेवेल का संकेत पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू बॉल जातोय सीमा रेषे पार षटकार अप्रतिम 6 धावा आपला जोडते आपल्या संघासाठी बहु होणार का शक्य क्रिकेट हा असा गेम आहे तिथं अशक्य ही शक्य होतं संकेत पुन्हा एकदा युनुसाठी अप्रतिम फटका क्षेत्ररक्षकाने खूप अप्रतिम असा सलामीचा खेळाडू लतीश
संकेत पुन्हा एकदा अप्रतिम असा चेंडू बीड झालाय. डी 1 रन. एक धाव भेटते डिक्लेअर. त्रेपन्न धाव संख्या झाले 53. 2 बॉल 17 रनांची गरज आहे. 2 चेंडू 17 रन. होईल का शक्य? अशक्यही आहे. पुढील चेंडू संकेत घेऊन येतो आपल्या संघासाठी. डी धन्यवाद. संकेतला पुन्हा एकदा वाईट धाव संख्या पाहिजेत. 2 चेंडू 15 धावा. होतील का शक्य? संकेतने जर असे गोलंदाजी केली तर शक्य होतीलच. पाचवा चेंडू घेऊन येतो संकेत लतेशसाठी. अप्रतिम फटकार क्षेत्ररक्षक आहे तिथे पण बनेल दर्शक. शानदार पुन्हा एकदा टाकावा लागतो हा चेंडू. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय येतोय. धाव संख्या झाले 60. कृपया करून तो बॅनर सोडून उभा राहा. आपल्या सगळ्यांसाठीच तो बॅनर आहे. धाव संख्या झाले 60. सगळ्यांसाठी बॅनर आहे तो. एक चेंडू 10 धावाची गरज. सेमीफायनलचा सामना. कोण येणार फायनल मध्ये? आपल्या मंचावर चेंडू बॉल फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे. पुढील सामना लाईनअप मध्ये यायचे. मी सर्वांना विनंती करतो लाईनअप मध्ये. पुढील सामना जो खेळवण्यात येणारा फायनल. हॅलो फरीद शेख तुम्ही सगळ्यांना घेऊन पहिलं बाहेर या. तुमच्यावर सगळी पोरं. फरीद शेख बरं एवढी पोरं आहेत सगळ्यांनी इकडे या. फरीद शेख तुम्ही मंचावर या. झापक झुपक वाजत